रवींद्र चव्हाण यांनी माऊलींच्या पालखीचं दर्शन घेतलंय। जेजुरी इथं माऊलींच्या पालखी सोहळ्याचं त्यांनी दर्शन घेतलेलं आहे। बातमी नाशिकची आहे। नाशिकमधील 15 नगरसेवकांना मातोश्रीवर बोलावलंय। उद्या मातोश्रीवर महत्वाची बैठक आहे। नाशिकमध्ये ऑपरेशन टायगरची चर्चा आहे। उद्धव ठाकरे नगरसेवकांची बैठक घेतील। उद्धव ठाकरे यांनी नाशिकमधील 15 नगरसेवकांना मातोश्रीवर बैठकीकरता बोलावलेलं आहे। बुधवारी मुंबईत महत्वाची बैठक होईल। नाशिकमध्ये देखील ऑपरेशन टायगर या संदर्भात चर्चा सुरू आहे। अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी महेश महाले यांच्याकडून। महेश, का अधिक माहिती? लागेल आपण बघितलं असेल का दिल्लीतील ऑपरेशन टायगर नंतर नाशिकमधील ऑपरेशन टायगरच्या पुढच्या पाठची चर्चा जी होती ती रंगलेली आहे आणि एकूणच नाशिक महानगरपालिकेतील ठाकरेंच्या शिवसेनेचे 10 ते 12 नगरसेवक हे शिंदेच्या गळाला लागल्याच्या चर्चा ज्या होत्या त्या सुरू झालेल्या होत्या। मात्र हा सगळा दावा जो आहे तो ठाकरे नेत्यांनी खरतर फेटाळून लावलेला होता। मात्र हा डॅमेज कंट्रोल कधीही होऊ शकतो आणि तेच सुधारण्यासाठी आता या सर्व नगरसेवकांची जी आहे ते मातोश्रीवर बैठक घेतली जाणार आहे। उद्या या ठाकरेंच्या शिवसेनेच्या नाशिकमधल्या सर्व नगरसेवकांना उद्या मातोश्रीवर बोलवण्यात आलेलं आहे आणि त्यांच्यासोबत जी चर्चा आहे ती उद्धव ठाकरे जे आहे ते करणार आहे। ऑपरेशन टायगरच्या माध्यमातून उद्धव ठाकरेंचे नगरसेवक हे शिंदेच्या शिवसेनेत जाणार असल्याच्या चर्चा होत्या आणि या चर्चा फेटाळून जरी लावलेल्या असल्या तरी नगरसेवकांच्या भूमिकेसह नाशिक महानगरपालिकेतील राजकीय समीकरणांवर देखील उद्धव ठाकरे चर्चा करणार आहे। खरतर हे डॅमेज कंट्रोल रोखण्यासाठी संजय राऊत यांचा नाशिकचा दौरा करणार होते। मात्र हा दौरा आता रद्द झालेला असून नगरसेवकांनाच बुधवारी जे आहे म्हणजे उद्या मातोश्रीवर पाचारण करण्यासाठी बोलवले। त्यामुळे एकूणच उद्याच्या बैठकीमध्ये काय काय होतं आणि हा डॅमेज कंट्रोल ठाकरेंना रोखण्यात किती यश येतं हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे। अगदी महेश, धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूण सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।